वावरते आणि हातात तलवार ठेवते. भले ती तलवार आता घरी असेल याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरल आणि बाहेर जाऊन त्या गोष्टी विसरल. मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेल. ती तलवार कुणावर चालवेल इट डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावरती किती आणि कसे बोलताय. ही जर महाराष्ट्राला घरातील सदस्यांची सुरक्षितता आणि बिग बॉस या शोची प्रतिष्ठा लक्षात घेता दिव्या यांनी केलेलं कृत्य अक्षम्य आहे. त्यामुळे बिग बॉसनी असा निर्णय घेतला आहे की बिग बॉस दिव्या यांना बिग बॉसच्या घरातून निष्कासित करत आहेत. नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक वळण समोर आले. दिव्या शिंदेचा केवळ संयमच सुटला नाही, तर रागाच्या भरात चक्क जीवे मारण्याची धमकी दिली गेल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या एका कृत्यामुळे दिव्या शिंदेला मोठा फटका बसला असून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तिचे कॉन्ट्रॅक्ट तातडीने रद्द करण्यात आले आहे आणि तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एकेकाळी प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या दिव्याने या एका चुकीमुळे लोकांचा कमावलेला विश्वास पूर्णपणे गमावला आहे. टास्कमधील वाद इथपर्यंत पोहोचेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. आता या प्रकरणाला काय कायदेशीर वळण मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. एका स्पर्धकाचं असं वागणं तुम्हाला पटतंय का? जीवे मारण्याची धमकी देणं हा गेमचा भाग असू शकतो का? की दिव्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत? तुमची स्पष्ट मतं कमेंट्समध्ये नक्की मांडून कळवा आणि अशाच ब्रेकिंग अपडेटसाठी फॉलो करा.